सार्वजनिक रस्ता अडविल्याच्या प्रकरणावरून वाघधरा गुमगावमध्ये तणाव. शासकीय चौकशी दरम्यान उपसरपंच व वडिलांकडून धमकी. पोलिसांनी गंभीर गुन्ह्याऐवजी साधा NCR दाखल केल्याने संताप. हिंगणा तालुक्यातील गुमगावमध्ये सार्वजनिक रस्ता अडवल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. उपसरपंच अक्षय कामडी व त्यांचे वडील केशवराव कामडी यांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पराते यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. शासकीय चौकशी दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंद करण्याऐवजी साधा NCR दाखल केल्याने संताप व्यक्त केला जातोय. तक्रारदाराने कलम 186, 353, 504 व 506 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की लोकप्रतिनिधी असलेल्या उपसरपंच धमकी देत असेल तर पोलिसांची भूमिका काय? पंचायत समितीचे अधिकारी जीवन देशमुख यांनी स्वतःच तक्रार का दाखल केली नाही? तेही या धमक्यांमुळे दबावाखाली आहेत का? या प्रकरणात पोलिसांची पुढील भूमिका काय राहते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पराते यांना सुरक्षा देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर संजय लांबट. हे मला सिद्ध करून द्या. अबे तो तुला पहिला दाखवलं ना पुरावा याचा नमुना 9च्या माहितीच्या अधिकारात माहिती मागताय त्याच्या बाद त्याने मागतला तुम्ही ग्रामपंचायतले कोणाच्या घरापूर्ण याच्या पहिले कागदपत्र मग तक्रार करायची समजला ना. स्वतः खूप मोठा लीडर पुरावा दाखवा. साहेब यांना पहिला माहितीचे अधिकार द्यायला पाहिजे होता. ग्रामपंचायत नमुना 9ला नोंद आहे का माझ्या नावाची ते चेक करायला पाहिजे होतं. त्यानंतर तुम्हाला तक्रार करायची होती. विनाकारण माझ्या नावाची तक्रार करायला मी याला माधीन नाही का? वाद नाही होईल का? या समजा हा स्वतः सामाजिक कार्यकर्ता म्हणते ना, सुशिक्षित आहे म्हणते ना, गावातले न्याय निवाडा करतो म्हणते ना हरामखोर. मग नियमानं करायला पाहिजे ना. त्याला कोणाच्याही दारापुढे नेते